हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर थकाबाई या सिनेमाचं पोस्टर आपल्या भेटीला आलं आहे आणि या सिनेमातनं शुभांकर आणि हेमल ही नवी जोडी आपल्या भेटीला येणार आहे. खरं तर पहिल्यांदाच मी त्या दोघांना एकत्र भेटते आहे आणि कदाचित या सिनेमाच्या निमित्तानं तेही पहिल्यांदाच इथे आले असतील. येस येस आम्ही तर एकत्र केमिस्ट्री कमाल आहे यार गाईस, किती मजा करताय तुम्ही. शुभंकर बरोबर काम करायची तर माझी नेहमीच इच्छा होते की त्याच्याबरोबर मला करायचंच आहे. सो या अच्छा नाही पण म्हणजे काही ॲक्टर्स आहेत की ज्यांच्याबरोबर माझी खरंच इच्छा होती की आम्ही एकत्र काम करावं. आणि हेमलबरोबर तर सगळ्यात जास्त, कारण की असं भरपूर वेळा झालं आहे की आम्ही करणार एकत्र काम आणि ते राहिलं आहे, आम्ही करणार एकत्र काम आणि ते राहिलं आहे. आणि फॉर्च्युनेटली थकाबाईच्या निमित्ताने आम्ही एकत्र काम करतो आहे आणि आमची खूप चांगली मैत्री पण जमते. मला तरी वाटतं की जर एकत्र काम करायचं असेल, जेवढं ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि ऑनस्क्रीन तुमचं बॉन्ड चांगलं दिसलं पाहिजे, काम चांगलं आलं पाहिजे, तर तुम्ही ऑफस्क्रीन पण तेवढेच स्ट्रॉंग असलंच पाहिजे. सो कशी आहेस आणि किती भारी वाटतंय आपल्या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालंय. छान दिसतेस. मी मगाशी मुद्दाम बोलली नाही, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये बोलूया. छान दिसतेस. काय फोटोग्राफर आहे, काय नेमकी सगळी धमकी? सो आता ते कितपत मी रिव्हील करू शकते. ॲक्च्युली मला आवडेल तुम्ही सांगा तुम्हाला काय काय दिसते. तू बरोबर बोलते. आता हातात कॅमेरा आहे, एक लँटर्न आहे, काहीतरी बॅकपॅक दिसतोय आणि चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन्स आहेत त्यातून असं कळतं की काहीतरी सरप्रायझिंग स्कॅरी तिने पाहिलेलं आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव मनसा आहे आणि ती अशीच, म्हणजे आय कॅन से, मला जे आज पोस्टर पाहून खूप छान वाटलं आहे की हे जे दोन जग आहेत हे कम्प्लिटली कॉन्ट्रास्टिंग आहेत. शुभांकरचं कॅरेक्टर जे शंकर आहे आणि खूप फिअर्स असा लुक शुभांकर, आणि आय थिंक फर्स्ट टाईम शुभांकरला आपण असं काहीतरी करताना बघतोय. पण आय फील शुभांकर इज व्हेरी परफेक्टली कास्ट इन टू दिस, कारण ही हॅज दॅट रॉनेस टू ऑफर. आत्तापर्यंत आय थिंक असा बघतो आपण शुभांकर, असा स्टायलिश एकदम आजचा फॅशन आयकॉन विथ दिस व्हॉट इज दिस कॉल्ड, हे काय, हे इयरिंग आहे आणि हे खूप चांगलं, म्हणजे लहानपणीच माझे कान टोचले होते. बाली तेच इयरिंग, इंग्लिशमध्ये थोडंसं इयरिंग म्हणतात त्याला. पण बाली हो, पण मला असं आवडतं हे सगळं घालायला. एक्सेसरीजला एक मला खरंच आवडतं. थँक्यू सो मच. सो माझं म्हणजे शुभांकर असा रिअल लाईफमध्ये इतका स्टायलिश असा दिसतो, पण शुभांकर एक्झॅक्टली व्यवस्थित असा रॉ पण फिट होतो. सो इट्स अ व्हेरी परफेक्ट कास्ट. म्हणजे मला पाहूनच असं झालं की यार ही इज लुकिंग सो रिअल. अजिबातच कुठे असं वाटत नाही की हा फिट नाही झाला आहे, कारण त्याच्यात तो एक फिअर्स लुक आणि रॉ लुक जो तू म्हणालास की युअर एक्सायटेड टू एक्सप्लोअर, तो आहे. सो हे दोन जे जग आहेत ते पाहून मी स्वतः आज पोस्टरवर कॉन्फिडंट आहे की ही स्क्रिप्ट नक्कीच छान निवडलेली आहे मी माझ्या पुढच्या ह्याच्यासाठी. आणि तुमच्यासारखीच एक्साइटमेंट आहे, जी मिस्ट्री दिसते ती आहे आणि लवकरच शूटिंग सुरू होणार आहे. अशा रिजनमध्ये शूट करतोय जिथे जाण्यासाठी पण आय एम व्हेरी एक्सायटेड, बिकॉज ताडोबा इज गोइंग टू बी अ लॉट ऑफ जंगल, अ लॉट ऑफ डिस्कनेक्ट फ्रॉम द रिअल वर्ल्ड. सो खूप एक्साइटमेंट, खूप उत्सुकता आणि तुमचं खूप सारं प्रेम आमच्यावर शावर करा, कारण तेच दॅट अँड ओनली दॅट इज व्हॉट मेक्स द इंडस्ट्री. सो या, ती म्हणाली शुभांकर खरंच खूप वेगळा लुक आहे आणि खूप छान आणि प्रॉमिसिंग दिसतोयस तू या पोस्टरमध्येच. खूप भारी वाटलं जेव्हा ते रिव्हील झालं तेव्हा. तुला स्वतःला बघून कसं वाटलं हे पोस्टर एक, आणि जेव्हा अशा प्रकारची भूमिका येते तेव्हा कलाकार म्हणून काय विचार येतो? पहिल्यांदा मी हे तर पोस्टर आम्ही बघतोय, पण ज्या दिवशी आमची ती पोस्टर शूट जेव्हा झालं होतं तेव्हा मी अख्खं दाढी वगैरे केस, कारण की मला आता वाढवायची आहे दाढी, मी वाढवतोय दाढी आणि केस माझं वाढवणं चाललं आहे. पण ह्या फोटोसाठी आम्ही सगळं केस दाढी सगळी लावली होती आणि मी जस्ट वॉशरूममध्ये गेलो आणि मी फोटोच्या आधी एकदा फक्त आरशात बघतो की आपल्याला काय वाटतं आहे, इतर लोकांना काय वाटत असं ते नंतर. आपण आर वी बाईंग इट, आपण ते फील करतो आहे का? आणि ते बघितल्यानंतर मला खरंच वाटलं की हा मी नाही वाटत आहे. आणि मला नेहमी भरपूर लोक सांगतात की अरे ते तुम्हीच आहात का ते ॲक्टर की त्यांनी हे केलेलं, आणि मला तरी वाटतं हे माझं कुठेतरी इट इज माय अचीवमेंट. हे बघून पण नंतर लोकांनी असं मला तरी वाटतं हे झालं पाहिजे की अरे भूमिका लक्षात राहिली पाहिजे, हा कॅरेक्टर लक्षात राहिला पाहिजे. आणि मी हे करतो नाही कर हे तर नंतर कळेल नाही कळेल, दॅट डझंट मॅटर, पण ही भूमिका लोकांपर्यंत पोचणं आणि ते आवडणं हे खूप गरजेचं आहे. आणि आत्ता जशा प्रकारच्या रिॲक्शन सगळ्यांकडून येत आहेत ना, आय एम व्हेरी हॅपी. आणि हॅपीनेस जरी असलं तरी कुठेतरी मी थोडा आता अजून एक जबाबदारी आहे माझ्यावर
की आता मला हे फक्त पोस्टर झालं, आता अख्खा सिनेमाभर मला ते ठेवायला लागणार आहे. आणि दोघांमधली केमिस्ट्री तर आम्हाला दिसतेच आहे, उत्तम आहे. आता ती अजून दिवसेंदिवस बरंच जाईल जेव्हा शूटिंग चालू होईल. बट हा जो कनेक्ट आहे हा डे 1ला झाला का जरा वेळ लागला, काय आहे नेमकं? ॲक्च्युली मी पहिल्यांदा, तुला लक्षात आहे का नाही माहिती नाही, मी पहिल्यांदा आयुष्यात जेव्हा ह्याला भेटले त्यावेळीच इतकी बडबड केलेली मी ह्याच्यासोबत. आणि नॉर्मली ठीक आहे मी बोलते खूप, हे पटणार नाही लोकांना, पण नॉर्मली मी इतकं नाही बोलत लोकांची. मगाशी स्टेजवर बोलली की सगळ्यांना माहिती हेमल इंगळे खूप बोलते. मी खूप बोलते पण असं मला आय कॅन्ट कनेक्ट विथ पीपल सो फास्ट. मी बडबड करीन आणि मी निघून जाईन. पण विथ शुभांकर आय ॲक्च्युली फेल्ट सच अ कनेक्ट बिकॉज त्याने इतक्या गोष्टी शेअर केल्या. पहिली गोष्ट तर अबाउट हिज प्रोसिजर ऑफ हाऊ ही गेट्स इन टू अ कॅरेक्टर. आणि ते सगळं ऐकून मला असं झालं वाव यार हा माणूस पण मला शिकायचा आहे याच्याकडून. तर मी त्याचं खूप डोकं खात राहायचं, तू मग तू काय केलंस, मग तू असं मग तू तिथं जाऊन राहिलंस, मग मेथड ॲक्टिंग करतोस तू, हे सगळं मी खूप विचारायला लागले. आणि फॉर सम रिझन आम्ही ती फिल्म केली नाही, दोघांनी नाही केली ती फिल्म. पण आत्ता आफ्टर आय थिंक 2 years वी आर डुईंग दिस टुगेदर. सो खूप उत्सुकता आहे मला की आता मला छान ट्युशन्स मिळणार आहेत फुकटात. त्याला माहिती पण नाही आहे, त्याला माहितीही नाही आहे की तो फुकटात मला ट्युशन्स देणार आहे. पण त्याला त्याच्या नकळत मी सगळे त्याची नॉलेज शिकून घेणार आहे. आणि आय एम गोइंग टू कम आउट ॲज अ बेटर ॲक्टर आफ्टर दिस फिल्म. आता हे म्हणजे मग हा इंटरव्ह्यू जेवढे माझे मित्र बघतील ते सगळे मला फोन करणार आहेत की अच्छा काय काय एवढं शिकवतोयस भाई, आम्हाला तर कधी नाही सांगितलं. टायटल मी हेच टाकणार आहे. काय शिक दिले हेमल इंगळेला लेसन्स, विनयाचे धडे. विनयाचे धडे. म्हणजे मला तरी वाटतं की आम्ही खूप चांगले कनेक्ट झालो. आणि माझा तो आहे स्वभाव की मी जर खरंच ती मला वाईब जाणवली, खूप पॉझिटिव्हिटी जाणवली तर मी कनेक्ट होतो. आणि मला माहिती आहे ती खूप ताकदीची ॲक्ट्रेस आहे, तर आम्हाला खूप मजा येणार आहे आणि आम्ही शूट खूप भारी करणार आहोत मला असं वाटतं. ताडोबामध्ये शूट होत आहे, सो मजा करा आणि ऑल द बेस्ट. खूप आता या पोस्टरनंतर खरंच एक्साइटमेंट वाढली आहे की सिनेमा कसा असेल. ऑल द बेस्ट गाईज, आणि पुढे इंटरव्ह्यू करायला खूप आवडतील. सो भेटत राहा. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.